आता मागच्या वेळेस गणपती अथर्वशीर्ष झाला होता, तर मला आठवतं सनू म्हणाला होता की पूर्ण करू थोडं थोडं, तर मी बी उरलेला गणपती अथर्वशीर्ष पुढचे गणपती येस तर थोडं थोडं करत जरूर पूर्ण करू. पण प्रमुख उद्देश जो भगवद्गीतेचा धरला आहे तोही चालू असावा, म्हणून पुन्हा वापस सुरुवात भगवद्गीतेची करू. आणि जास्त जसा अवसर येईल आपोआप वर्षभरात येतीलच चान्सेस जिथे गणपतीचा उल्लेख होईल आणि अथर्वशीर्ष येईल तेव्हा तेव्हा उरलेलं नक्की जरूर अवश्य पूर्ण करू. तिथे आपल्या तिसऱ्या कर्मयोगात होतो. मागच्या वेळेस जिथे सुटलं होतं तिथून मी पहिले हिंदीत वाचून घेतो आणि मग आपण आपल्या नियमाप्रमाणे संस्कृतमध्ये श्लोक, यात काही श्लोक येतात जे माझ्या अत्यंत आवडते. कर्मयोग हे आधार आहे भगवद्गीतेचा. कर्मयोगाबद्दलच प्रामुख्याने मागच्या एका सत्रात केव्हा तरी उल्लेख केला होता की जिथे जिथे योगी शब्द येतो गीतेत बरेच ठिकाणी येतो योगी, आणि लोकही योगी 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 बरेच उल्लेख करतात. हे पक्क लक्षात ठेवायला, योगी इथे जो आहे तो कर्मयोगी, भक्ती युक्त कर्मयोगी, नुसताच कर्मकांडी नाही, नुसताच सेवाभावी नाही, नुसताच हे काम झालं की ते काम, ते काम झालं की ते काम, कामानंतर काम, याची सेवा त्याची सेवा त्याची सेवा, नुसतंच ते नाही, किंवा नुसतंच भक्ती करतोय, आता हे स्तोत्र वाचलं मग ते स्तोत्र वाचलं मग ते त्या देवाची पूजा, मग हे तीर्थयात्रा केली, मग हे दान धर्म केलं, मग या देवळात गेलं, मग या गुरुचं ऐकलं, मग त्या गुरुचं ऐकलं, मग हे फोटो, मग तर नुसतीच भक्ती नाही आणि नुसतंच कर्म नाही. योगी शब्द दोन्हीचा समन्वय करणार हे पक्का प्रिन्सिपल, फंडामेंटल, फंडे क्लिअर जसं म्हणतात व्हायला हवं की भक्ती युक्त कर्मयोगी. श्रीकृष्ण जिथे जिथे योगी म्हणतो भगवद्गीतेत बरेच ठिकाणी उल्लेख आहे. 6व्या अध्यायात प्रकर्ष विशेष करून 6व्या योगात आहे. भक्ती, हृदय भक्तीने भरलेलं आहे, पण हात पाय कर्मात राहत आहे. मन में राम हाथ में काम तो कर्मयोगी. समता संसार से, ममता राम से तो कर्मयोगी. ममता ही आहे, मनानी कार्य सुरू आहे आणि हातपायानी ज्ञानेंद्रियही आहे, कर्मेंद्रियही आहे. पण ज्ञानेंद्रियानी ग्रहण सतत ईश्वराचं होत आहे की मी ज्याची सेवा करते आहे, ज्याच्या सोबत बोलतो आहे, ज्याच्या सोबत बसलो आहे, ज्याच्या सोबत आचार विचार करतो आहे, तो जरी डोळ्यांनी व्यक्ती दिसत असला तरी आत ज्ञान दृष्टीने श्रीहरीच आहे. पण नुसतं श्रीहरी आहे म्हणून बसून राहिला तेही नाही, हात पाय दिले आहे आणि आवश्यकता आहे तर सेवाही सुरू आहे. तर दोन्ही मध्ये रथ असलेला तो योगी. भागवताचा उल्लेख झाला आजच्या ध्यानात, तर त्यात तिसऱ्या स्कंदात, आज तर पहिल्या स्कंदाबद्दल बोललो ज्याच्यात शुकमुनींचे आपण ध्यानात काही वचन घेतले. आत्मा रामस्य मुनयो निर्ग्रंथा अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहैतुकी भक्तिं इत्थं भूतगणा हरे हरि. सुप्रसिद्ध, वो एकदम उच्च दर्जाचा, एकदम टॉप लेवलचा श्लोक यातला हे सौभाग्य. तिसऱ्या स्कंदात 12 स्कंद पुढे कपिल मुनी, कपिल अवताराबद्दल येतात. कर्दम ऋषी आणि देवहूती त्यांची पत्नी यांच्या पोटी कपिल अवतार झाला. कर्दम ऋषी निघून गेले, 1 वर्षाचा झाला मुलगा, पुढे निघून गेले संन्यास घेऊन. हा थोडा मोठा झाला, आई म्हणतो आता मी पण संन्यासाला जातो. तर त्याची आई त्याला म्हणते की तू जा, तुझ्या बाबांनी नाही थांबवलं, मी तुलाही नाही थांबत, पण जायच्या आधी मला पूर्ण करून जा, पूर्ण ज्ञान नीट समजावून सांग, थोडं थोडं कळलं वडिलांकडून तुझ्या, पूर्ण स्थित करून जा. आणि तो जो उपदेश देतात देवहूती मातेला कपिल मुनी, ते तिसऱ्या स्कंदात येतं आणि मग पुढे ते निघून जातात गंगासागरला चिरंजीवी. तर त्यात ते म्हणतात बघ, खरं तुला रहस्य सांगतो की मी म्हणजे श्रीहरी सगळ्यांच्या हृदयात आहे, व्यक्तींमध्ये आहे. मला आवडत नाही, कपिल म्हणतो, जेव्हा लोक नुसतीच देवळात पूजा करतात, नुसतेच मूर्ती पूजा करतात, आणि इथे बाजूला जो आहे, समोर जो आहे त्याचा अपमान फटकारण लावून
तिकडे लक्ष नाही, मी जिवंत इथे आहे, समोर आहे. अक्षरशः मी जिवंत आत धड 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 करून आला हृदयात. आणि इकडे खूप पूजा, दान, धर्म. आणि इकडे नाही, मला आवडत नाही. कपिल म्हणतात की माझा इथे अपमान होत आहे, माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि तिकडे मात्र जड वस्तूंची खूप पूजा होते, खूप स्तोत्र म्हटल्या जातात आहेत, खूप व्रत अनुष्ठान, अनेक सण उपवार केल्या जातात. पण इथे मात्र जिथे प्रत्यक्ष रूपात नाही, तर पहिले तर ते लक्षात घ्यायला. म्हणून थोडक्यात सांगायचं तर कर्मयोगी, भक्तियोगी या दोन्हीचं संमिश्रण म्हणजे योगी. तपस्वीभ्यो अधिको योगी, कर्मीभ्यश्च अधिको मतः, ज्ञानीभ्यश्च अधिको योगी, तस्माद योगी भवार्जुन. 6व्या अध्यायात जेव्हा आपण जाऊ, शेवटी श्रीकृष्ण त्याला म्हणतो की हे सगळ्यांपेक्षा योगी मोठा असतो. नुसता जो तप करतो, नुसते जो कर्म करतो, नुसता जो ज्ञानी बनून बसून जातो, या सगळ्यांपेक्षा म्हणून तू योगी बन. योगी म्हणजे काय? मय्य अर्पित मनोबुद्धी, मन बुद्धी तर माझ्यात ठेव. तस्माद युद्धस्व कौंतेय, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. हात पायाने युद्ध कर, तोच तुझा धर्म आहे. मन बुद्धी माझ्यात लाव. तुझ्या मनात मागे आत समोर माझं चिंतन असू दे, माझ्याबद्दल कर, माझ्यासाठी कर, मी म्हणतो म्हणून कर. कर्म कर, कर्म नको सोडू, पण माझ्या नात्याने कर, मला आपला जाणून कर. या 3ऱ्या अध्यायातच पुढे येईल 30वा श्लोक, अजून थोडा वेळ आहे. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा, निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. कर्मयोगातला एक प्रसिद्ध श्लोक येईलच 2-3 सत्रांमध्ये, की तुझे सगळे कर्म मला अर्पण कर, माझ्या नात्याने कर. सगळी आशा, सगळं मन बुद्धी तर माझ्यात ठेव, पण युद्ध जरूर कर. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. सर्वोत्कृष्ट योगी तो श्रीकृष्ण म्हणतो, शेवटचा श्लोक 6व्या अध्यायातला, जो हे सगळं करत असताना मन मात्र माझ्यात ठेवतो. ज्याचं मन देवात लागलं त्याला देवाचाच प्रसाद. या आत्मा सुप्रसिद्धती, भागवतातला श्लोक ध्यानात आपण म्हटलं, तोच आत्मा संपूर्णपणे फर्स्ट क्लास आनंदात, प्रेमात पूर्ण वेळ राहू शकतो. सगळ्यात सर्वोच्च अनुभव प्रेमाचा अनुभव. वस्तूंच्या अनुभवापेक्षा, नात्यागोत्यांच्या अनुभवापेक्षा, खूप मान मिळाला या अनुभवापेक्षा हे टिकणारे सगळे सर्वोत्कृष्ट अनुभव प्रेमाचा अनुभव. तर त्या अनुभवासाठी आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मत. तो श्रीकृष्ण त्या 6व्या अध्यायात पुढे सांगतो. हे महत्व हे कपिल मुनींच्या उपदेशाला मिळतं जुळत आहे म्हणून पुन्हा उल्लेख करतो. कारण कर्मयोगामध्ये खूप गैरसमज लोकांचा, खूप कर्मिष्ठ बनून, कर्मकांडी बनून, हाड मास खूप थकवून, खूप सतत काहीतरी करून, आणि मग दुसऱ्यांना मात्र खाली दाखवण्याची वृत्ती, इतरांची निंदा, असंही नाही. आणि भक्ती मार्गाची असेच बघितला जातात, खूप खूप भक्ती दिवसभर, आणि मात्र इतरांची किंमत नाही किंवा दुसऱ्यांची. या दोन्हीचा समन्वय करणार आहे. श्रीकृष्णांनी काय म्हटलं, स योगी परमो मता. परम म्हणजे फायनल, सगळ्यात मोठा, सर्वोच्च दर्जाचा योगी हा योगेश्वरेश्वर नाव आहे याचं भागवतात. श्रीकृष्ण योगेश्वर, शिवाचं नाव आहे. सगळ्या योगींचा जो प्रमुख, ज्याच्यापासून योग ही कलाच निर्माण ज्यांनी विस्तृत केली शंकरांनी, तो योगीश्वर. ध्यान धारणा समाधींचा दैवत शिवशंभो, त्याचा जो ईश्वर, तो ज्याचं ध्यान करतो, तो ज्याला आपला देव मानतो. म्हणून भागवतात श्रीकृष्णाला उपाधी आहे योगेश्वरेश्वर. 2 गाठी मानल्या, योगांचा जो ईश्वर, त्याचा जो ईश्वर, तो परम परमात्मा म्हणतो. परम योगी कोण?
सुखम वा यदि वा दुःखम. नुसतं सुख दुःखात साम राहील तो नाही. आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन. स्वतः सारखं दुसऱ्याला जर दुःख झालं तर मला दुःख झालं असं जो अनुभव करतो, ज्याचं दुसऱ्या कोणाचा आसू ज्याने बघितलं नाही जात, दुसऱ्याच्या मनाला ठेच लागली तर त्याच्या मनाला दुःख होतं, टाचणी लागते. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मानणारा. आत्म उपमेन सर्वत्र, सगळीकडे, कोण प्राण्यांमध्ये, किड्यामध्ये, पक्ष्यांमध्ये. हिंदू धर्माची महत्ता याच्यातच आहे. इतरांना मारून खात नाही आपण, प्राण्यांना. मांसाहार नाही काय. आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन. सगळ्यांमध्ये मी आहे, सेम, सगळ्यांना हक्क आहे. सगळे आपल्या आपल्या जागी ठीक आहे हे समजणारा, हे बघणारा. पश्यति यो अर्जुन, असा जो असतो अर्जुन, सुख दुःखाच्या परिस्थितीत इतरांच्या सुखात सुख वाटणारा, दुःखात दुःख वाटणारा. सहयोगी परमो मत. असा नाही की जो संन्यास घेऊन जाऊन बसला, आपलं ज्ञान मिळालं, आता कळलं, ईश्वराचं दर्शन झालं, आपली गोवा पकडली, सोडून दिला, सगळे बेकार आहे म्हणून छोड दो इन सबको. थर्ड क्लास लोक आहे, संसार असाच असतो, चिथू. त्याला न योगी म्हटलं परमयोगी ते नक्कीच नाही. कारण हा स्वतः योगेश्वरेश्वर तिथेच होता, याला कोणती आवश्यकता होती. पुढे म्हणतो इथे तो, न मे पार्थास्तु कर्तव्यम त्रिशु लोकेशु किंचन. अरे माझ्याकडे बघ, याच ते कर्मयोगात पुढे म्हणतो, मला काय आवश्यकता आहे का युद्ध करण्याची, इथे येऊन रोजच्या रोज तुझ्या आधी उठून स्वतः येऊन बसण्याची. तुला उठायला मी येतो, तुझ्या नंतर झोपतो, तुझ्या घोड्यांची मरम्मत करतो. तू तो घोरत असतो, मी ज्या झोपायला जाऊन बघायला येत होता. मला काय आवश्यकता आहे का, हे तर माझं युद्धही नाही आहे. आणि असं त्रिलोकितम तर त्रिशु लोकेशु किंचन. श्रीकृष्ण कर्मयोगात पुढे म्हणतो की वास्तविक अशा त्रिलोकीत असं काहीच नाही जे मला हवं, जे मिळू नाही शकत, संकल्प मात्र नाही. आणि पुढे म्हणतो त्या श्लोकात की असं काही आहे नाही जे माझ्या लायक आहे, काही माझ्या योग्य काही नाहीच आहे या त्रिलोकीत. आणि जर मला काही हवं असेल तर मिळू शकेल नाही, असं काहीच नाही. पण तरी पण तू बघ, मी कार्यरत आहे, कर्म करतो आहे, उदाहरण ठेवण्यासाठी, धर्माच्या उद्धारासाठी, जे बरोबर आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांची रक्षा करण्यासाठी, जे चूक आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी, त्यांना समजवण्यासाठी. किती समजवण्याचा प्रयत्न केला युधिष्ठिर ऑन बिहाफ ऑफ त्याच्याकडून दुर्योधनाला, धृतराष्ट्राला पुन्हा पुन्हा जाऊन अपमानित होऊन आला, आणि शेवटी नाही तेव्हा शिकवावं लागलं. असं जगल्या जाऊ शकता. श्रीराम प्रभू आले तर मर्यादा स्थापित केली की किती कष्ट सहन केलं जाऊ शकतं, किती अपमान सहन केला जाऊ शकतं, तरी पण आपलं प्रेम पक्क धरल्या जाऊ शकतं, त्याग केल्या जाऊ शकतं, तरी पण सौजन्य, तरी पण औदार्य, तरी पण सौहार्द, तरी पण प्रेम हृदयात ठेवल्या जाऊ शकतं. माझा अपमान केला म्हणून मी तुझा अपमान करेल असं आवश्यक नाहीये. हे मन, मी आणि माधी बोलतो, जसं रबर बँड असतं, नुसतं एवढं दिसतं रबर बँड, ते 2 इंचाचं रबर बँड असतं, पण त्यात जर लाकडं ठेवलंय तर अजून 3 इंच, 4 इंच, 5 इंच, 6 इंच बरंचसं केल्याचं बरंचसं मावू शकतं. त्याची पण मर्यादा आहे, पण ती मर्यादा पुष्कळ मोठी आहे. जितक्या त्याच्या आपल्या मनात बरंच आपण क्षमाशील अजून होऊ शकतो, अजून बरंच सहन करू शकतो. तर शांत मनाने जर सांभाळला, आणि लक्षात येतं मर्यादा संपायची वेळ आली तेव्हा दुसरा कुठला मार्ग आहे. पण आज सध्या अजून प्रॅक्टिस करायला हवी, ताणायला हवं, अजून सहन करायला हवं, अजून लोकांना आपली त्यांची जागा द्यायला हवी. तर तो कर्मयोगी. तर आपण इथे म्हणजे 10व्या श्लोकामध्ये थांबलो होतो. मी पहिले हिंदीत वाचतो आणि मग आपण त्याच्यावर व्याख्या करू, आणि मग 1-2 श्लोक संस्कृतमध्ये म्हणू. प्रजापती ब्रह्माने, हे जो श्लोक होता, सह यज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति. प्रजापति ब्रह्मा ने कल्प के आदि में यज्ञ सहित प्रजाओं को रचकर उनसे कहा कि तुम लोग इस यज्ञ के द्वारा वृद्धि को प्राप्त हो, और यह यज्ञ तुम लोगों को इच्छित भोग प्रदान करने वाला हो. तुम लोग म्हणजे प्रजाला म्हटलं ब्रह्मानी, इस यज्ञ के द्वारा देवताओं को उन्नत करो
और वे देवता तुम लोगों को उन्नत करे. तसं आपण म्हणतो व्होट करा. व्होटिंग आता इकडे इलेक्शन येते अमेरिकेत. ते प्रजा ज्या इथे सिटिझन्स जे आहेत सगळ्या, तुम्ही लोक आपलं आपलं दान करून, मतदान म्हणतात, दान देणार, त्यांना द्या, मग त्यांना पॉवर मिळेल आणि ते जेव्हा त्यांना मंत्री बनतील तेव्हा ते तुम्हाला देतील. त्यांना जो अधिकार प्राप्त झालाय, तुम्ही त्यांना आपलं मत देऊन त्यांना अधिकार द्या आणि त्या अधिकाराचा उपयोग करून त्याचेच ते जे रिसोर्सेस जे आहे त्यांना जे प्राप्त आहे त्यांच्या अधिकारात जे आहे ते वाटून ते तुम्हाला देतील सगळ्यांना. तर तुम्ही त्यांना सुरुवातीला दान देऊन तुम्ही त्यांना समर्थ केलं, श्रेष्ठ धृष्ट पुष्ट केला आणि त्यांना अधिकार घेऊन त्यांच्या हातात सगळी सत्ता आल्यामुळे त्यांनी ती वाटून बरोबर योग्य प्रकारे धर्माला धरून इतरांना सगळ्यांना हे चक्र चालू शकतं जर दोन्ही बाजूनी यज्ञाच्या भावनेने असलं तर. ते मागच्या सत्रात आणि त्याच्या मागच्या सत्रात यज्ञ म्हणजे काय याच्याबद्दल आपण बोललो होतो डिटेलमध्ये. यज्ञ म्हणजे नुसते विटा लावून, आग लावून, लाह्या बत्तासे टाकून इदम इंद्रा इदम नमः स्वाहा करणं नाही. ते तर नुसती कृती आहे, वरवरच आहे. त्या यज्ञाने विशेष काही प्राप्त नाही. डोळ्यातून पाणी येणं, थोडं 2-4 क्षण आणि स्वर्गात होईल तेव्हा. पण ही गीता स्वर्गाबद्दल नाही बोलत, खंडन करते. भगवद्गीता श्रीकृष्ण खंडन करतं. स्वर्गात जाऊन पुन्हा पडशील, टपकशील खाली, स्वर्गप्राप्तीसाठी नाही, पुढच्या जीवनात होईल त्याच्यासाठी नाही. गीता म्हणते इथे आता, कॅश मध्ये, क्रेडिटवर नाही. तर ओरिजिनल सिस्टम ब्रह्माने अशी बनवली होती की तुम्ही तुमच्या अराउंड जेवढे 4 लोक जेवढे ठेवले परिवारात, संसारात, त्यांच्या उद्धारासाठी, त्यांना वर करण्यासाठी, लिफ्टिंग अप साठी झटा, आणि त्यांची वेळ येईल तेव्हा ते तुम्हाला लिफ्ट अप करतील. आणि असं करत करत हळूहळू सगळे लिफ्ट व्हायला लागतील. प्रजा सगळीच्या सगळी साम्यवादाने लिफ्ट होऊ शकते. या उद्देशाने डिझाईन केलं होतं त्या इंजिनियरनी, त्या आर्किटेक्टनी असं डिझाईन केलं होतं स्ट्रक्चर ब्रह्मानी. पण इथे जिथे भ्रष्टाचार करण्याची संधी आहे तिथे जर मत दिलं किंवा मत मिळाल्यानंतर भ्रष्टाचार केला, उलट चक्र सुरू झालं, तर वर उद्धार होण्याच्या ऐवजी खाली पडून आले. प्रजाही खाली पडते आणि ज्यांना मत मिळालं ते अधिकारी खाली पडतात ना. कलियुग. तर कली म्हणजे संघर्ष, भांडण, तंटा, ह्याला कली म्हणतात. कली कल्मश, त्यातून मळ, फ्रिक्शन. कलियुगात इथे प्रमुख मुख्य गण जो सापडले, भांडण, तंटे, संघर्ष. आणि तोंडानी जर कधी हाताबुक्यांनी दिसेल, कधी तोंडानी जिभेनी दिसेल, परा पश्चंती मध्यमा, जोर जोरात बोलून, शिव्या शाप देऊन किंवा हळूहळू विस्पर तोंडातल्या तोंडात बोलून, आणि नाही तर मनात विचार करून. पण संघर्ष कलियुगामध्ये ते लक्षण. तर तो या सत्ययुगाचा जे म्हणतो की सुरुवातीचा ओरिजिनल इंटेंट, डिझाईन इंटेंट जो होता, उद्देश जो होता प्रमुख, तो हा होता कि तुम लोग इस यज्ञ के द्वारा देवताओं को उन्नत करो और वे देवता तुम लोगों को उन्नत करे. इस प्रकार निस्वार्थ भाव से परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्य. दुसऱ्याला समोर ठेवून पहिले, पुटिंग अदर्स फर्स्ट, सेवा भावाने, की माझ्या अवतीभोवतीचे 2 किंवा 3 लोक आहे, 4 लोक आहे, किती 5-6 लोक आहे, त्यांच्या गरजा काय आहे त्याचा उद्देश लक्षात ठेवून. मात्र सगळ्यांनी तसं करून, सगळ्यांनी तसा उद्देश ठेवला तर बरोबर सिस्टम बनते. पण एकानेच देत जाणं आणि दुसऱ्यांनी सगळ्यांनी घेत जाणं, तर मग सिस्टम कुठेतरी ब्रेक होत जाते है ना. तर ओरिजिनल स्ट्रक्चर, डिझाईन जे होतं, बांधलं जे होतं, ते या उद्देशाने बांधलं होतं. श्रीकृष्ण म्हणतो इस प्रकार निस्वार्थ भाव से एक दूसरे को उन्नत करते हुए तुम लोग परम कल्याण को प्राप्त हो जाओगे. याच्यासोबत पुराणांमध्ये एक पौराणिक कथा आहे, देव आणि दानवांची. पुढच्या वेळेस जर आज थोडा वेळ होऊन गेला, पुढच्या वेळेस जर वेळ असला आणि आठवण राहिली तर ती कथा सांगली याच्याशी जोडलेली, म्हणजे असे या कॉन्सेप्ट सोबत, गीतेसोबत नाही, पण देव देवांच्या ठिकाणी का आणि दानव दानवांच्या ठिकाणी का हे दर्शन देणारा दृष्टांत पुराणात. यज्ञ के द्वारा बढ़ाए हुए देवता तुम लोगों को बिना मांगे ही इच्छित भोग निश्चय ही देते रहेंगे. जसं तो अधिकारी नेता निवडून आला आणि त्याला वित्तमंत्री असेल, अर्थमंत्री असेल,
त्याच्या जो मागाने लागणार आहे, तुम्ही आमच्या मोहल्ल्यामध्ये एखादी लायब्ररी बनवता का, एखादा बगीचा बनवता का, वृद्ध लोकांसाठी जरा चांगलं वाटेल, दिलासा देणारा, हे रस्ते खूप खड्डे झाले जरा ठीकठाक करता का, हे मागत 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 नाही जावं लागणार. जर योग्य नेता असेल, समर्थ अधिकारी असेल, तर तो आपोआप सिस्टमच अशी बनवेल की जिथे जायला हवं तिथे ते बरोबर डिस्ट्रीब्यूट व्हायला लागेल ती वेल्थ. त्या देशाची जी प्राप्ती आहे, मिळकत जी आहे, ते बरोबर डिस्ट्रीब्यूट व्हायला लागेल. कोणाला काही मागाने लागणार, सगळ्यांची देण्याची जर वृत्ती झाली आपोआपच, तर मागण्याच्या वृत्तीची आवश्यकताच नाही पडणार. पण उलट झालं ना, कलियुगात सगळ्यांची घेण्याची वृत्ती झाली. व्हॉट्स इन इट फॉर मी, इकडे म्हणतो माझ्यासाठी काय, मला किती मान दिला, मला किती, माझ्यासाठी किती झटले, तितका तसा. त्याच्या ओरिजिनल इंटेंट उलटा होता एक्झॅक्टली. तर पैजामा उलट्या दोन्ही पाया बाहेरून रिकामे खिशे घेऊन मग फिरून राहिलं, रीते उलटा घातलाय तर मग खिशात मावणार कसं काय, खिशात काही नाहीच आहे, खिशात ठेवू शकत नाही, मग भिकमंगाच बनावं लागेल. सरळ पैजामा जर घातला तर मग खोल खिशा, भरपूर काही त्यात ठेवल्या जाऊ शकता. पण इथे आपण उलट झालं, जे म्हणजे देण्याच्या वृत्तीने जगायचं तर ते घेण्याच्या वृत्तीने जगणं झालं, सगळ्यांचंच झालं. किंवा ज्यांचं थोडक्यांचं झालं त्यांची लिमिट क्रॉस झाली, त्याच्यामुळे मग त्यांनी उलटा करून पायजामा, सगळेच उलटे पायजामे घालून फिरायला लागले कलियुगात. बिना मांगे इच्छित भोग निश्चय ही देते रहेंगे. इस प्रकार उन देवताओं के द्वारा दिए हुए भोगों को जो पुरुष उनको बिना दिए स्वयं भोगता है वह चोर ही है. यो भुंगते स्तेन एव स. स्त संस्कृत भाषेत चोरी दर्शवणार आहे. स्तन म्हणतं, आईचं बाळ दूध जेव्हा पितं ते म्हणजे स्तनपान करतं. स्त म्हणजे चोरी, पण न स्तन चोरी नाही आहे, आपल्या आईजवळूनच आपलंच आहे, तिथूनच तो आलेला आहे. आईच्या हृदयाचा तुकडा आईच्या शरीरातून निर्माण झालेला आहे, त्या शरीराशी जोडल्या आहे. तर ती काही म्हणून श्रीकृष्णाचे जोडशी जोडलेल्या ज्या कथा आहेत की दूध चोरायचा, दही चोरायचा, लोणी चोरायचा, चोर म्हणायचे सगळे, आणि तो म्हणायचा की चोरी नाही केली म्हणजे मैं नहीं माखन खाया. तो आपल्या स्वतःही सत्यात सांगून आला, हे माझंच आहे सगळं. आपलं स्वतःच जे आहे ती चोरी कशी झाली? स्वतःच्याच घरचं फ्रीज उघडून स्वतःच्याच घरची मिठाई खाल्ली, ते चोरली थोडी, चोरून नाही खाल्ली. तसं तो म्हणायचा आपल्या साधे भोळेपणाने, लहानपणाने, पण त्याचं त्यालाच माहिती की तो कशा प्रकारे म्हणायचा, मैं नहीं माखन खाया, हे माझंच आहे का, हे सगळ्या माझ्या आहेत, हे सगळंच माझं आहे आई, मीच सगळ्यांमध्ये आहे. मी नसेल तर असं ते राहू शकत नाही. मी जर नसलो तर त्याचं अस्तित्वच राहू शकत नाही. तर मैं नहीं माखन खाया म्हणजे मी चोरी करून नाही खाल्ला, चोरला नाही, कुठे चोरी केली नाही, नाहीच म्हणायचं. बांधलं तरी, काडीने मारलं तरी, तो बळजोरी केली तरी, मुजवर म्हणायचं नाही मी नाही चोरला. आणि ते हसून राहिला, बघून राहिले की केवढा उद्धट झाला, केवढा धीट आहे की आमच्या समोर पकडून आणलाय, तोंडाला दिसते. लोणी नाही म्हणतो, असं कसं करू म्हणू शकते यशोदा तुझा भिकारडा, नाही मी नाही चोरला. स्तन चोरी नाही आहे. स्त म्हणजे अस्तेय म्हणतात, जे ब्रह्मचारी आपल्या ब्राह्मणांसाठी जे गुण लावून दिलेले आहे त्याच्यापैकी एक आहे अस्तेय. स्त आला तिथे, चोरी न करणं कधी, विचारांची चोरी नाही, कोणाच्या शब्दांची चोरी नाही, गुणांची चोरी नाही, धनाची चोरी नाही, स्त्रीची चोरी नाही, पुस्तकांची चोरी नाही, कशाची चोरी नाही. विचारांची, शब्दांची चोरी म्हणजे काय, ज्याचं गुण, ज्याच्याकडून जे घेतलं त्याला क्रेडिट देणार, हे मी इथून वाचलं, हे मी इथून यांनी असं सांगितलं, ते मिसअप्रोप्रिएट न करणं. ओरिजिनल ज्याचं ज्याला आहे त्याचा त्याला मान देणं, हे मी ज्याला जे स्थान आहे ते त्याला अर्पण करणं. तर इथे म्हटलं की जो स्वयं भोगता है वह चोर ही है, यो भोगते स्तेन एव स. तर हा जर विचार म्हणजे, म्हणून मग अधिकारी नेता लोक चोर झाले. मग चोर म्हणतात ते योग्यच आहे की ज्यांनी दिलं त्यांना न वाटता जर स्वतःजवळ ठेवलं तर यज्ञ से बचे हुए अन्न को खाने वाले श्रेष्ठ पुरुष सब पापों से मुक्त हो जाते हैं
और जो पापी लोग अपना शरीर पोषण करने के लिए ही अन्न पकाते हैं वे तो पाप को ही खाते हैं. अरे बापा, पाप खाऊन राहिला श्रीकृष्ण म्हणतात. मला वाटलं पुरणपोळी खाऊन राहिलो, वडा कढी एवढा एवढा उत्सव झाला, प्रसाद झाला, प्रसाद खाऊन राहिलो, प्रसाद रे प्रसाद लो, प्रसाद प्रसाद देवाचा प्रसाद. 2 हात समोर केले, डोक्याला लावला, खूप नाटक, डोळ्याला लावला, छातीला लावला, खूप ड्रामा, गोल फिरवलं स्वतःच्या भोवती आणि मग ग्रहण केला. पण हे लक्षातच नाही आलं की अरे पाप खाऊन राहिलो, शो खूप झाला. मनातली वृत्ती जशी आहे त्याच्याप्रमाणे ठरेल की खरा प्रसाद खाल्ला की पाप खाल्ला, आणि जे खाल्लं त्याच्यावर ठरेल आत काय होईल. जाऊन पुढे शांती देईल जे खाल्लं ते, की अशांती निर्माण करेल हे त्यांनी ठरेल. वस्तूनी नाही, कोणती वस्तू खाल्ली त्यांनी नाही ठरणार, कुठल्या वृत्तीनी खाल्ली. म्हणून जे मांसाहारी आहे ते सगळे बेकार, पापी, गुंडे आहे असं नाही. इथे अमेरिकेत आम्ही पाहतो तर जास्तीत जास्त मांसाहारी लोक असतात, पण खूप सौजन्यशील, खूप सौहार्द, खूप सुस्वभावी बरेचसे बघायला मिळतात की जन्म शाकाहारी ब्राह्मणांपेक्षा 1000 पट चांगले स्वभाव असलेले जन्म मांसाहारी लोक बघायला मिळतात. आणि उलटही दिसते. त्याच्यामुळे नुसते वस्तू आहाराने नाही ठरत. हे ठीक आहे की जसा आहार त्याच्याप्रमाणे मन व्हायला लागतं हळूहळू. हिंसक पशु न खाऊन आपला स्वभाव हिंसक व्हायला लागतो. पण मुख्य प्रमुख आत काय आहे, कारण जो मुख्य आहे, जो प्रमुख स्वामी आहे तो आत बसलेला आहे. तर प्रमुख उद्देश महत्वाचा. गौण उद्देश, बाकी संपूर्ण संसार गौण आहे, सगळ्याच संसारात गौण आहे. आतला जो प्रमुख स्वामी आहे तो प्रमुख आहे. त्याच्याकडे किती लक्ष आहे, त्याच्यासाठी किती श्वास जातात, त्याच्यासाठी किती झटतोय, त्याच्यासाठी किती वेळ देतोय, आत जाऊन किती बघते आहे त्याच्याकडे, की पूर्ण वेळ बाहेर बघण्यामध्येच माझं मन लागलं. ते ह्या श्लोक हे सिंपलच श्लोक आहे. हिंदीमध्ये वाचले मी, खूप विचार अजून याच्यावर घालवण्याची आवश्यकता नाही. जिस ओरिजिनल इंटेंट जे होता डिझाईनचा, त्याच्या पुढच्या श्लोकांमध्ये म्हणतात 14, 15, 16 अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः. 14वा श्लोक, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. 15वां श्लोक, संपूर्ण प्राणी अन्न से उत्पन्न होते हैं, अन्न की उत्पत्ति वृष्टि से होती है, वृष्टि यज्ञ से होती है और यज्ञ विहित कर्मों से उत्पन्न होने वाला है. कर्म समुदाय को तू वेद से उत्पन्न और वेद को अविनाशी परमात्मा से उत्पन्न हुआ जान. इससे सिद्ध होता है कि सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा सदा ही यज्ञ में प्रतिष्ठित है. त्याची ती यज्ञाची जी आपण परिभाषा केली 2-3 सत्र आधी आठवत नसली शक्य आहे तर हे मी जे व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा वेबसाईटवर किंवा युट्यूबवर पुन्हा जाऊन ऐकू शकतो त्याच्यातून की काय होतं ते, सो दॅट इथे पुन्हा त्यात वेळ गेला तर मग मागचं याच्यामध्ये पुढे जाण्याची संधी नाही होणार. सो इससे परमात्मा यज्ञ में प्रतिष्ठित है यह सिद्ध होता है. यज्ञ थोडक्यात सांगितलं आपण यज्ञ यत ज ते ज्यातून ज्ञान प्राप्ती होईल, जे काही जन्माला आलंय त्या सगळ्यांचं भलं ज्यात होईल असं कार्य म्हणजे यज्ञ. फलप्राप्तीचं जे कार्य आहे ते यज्ञ नाही. फळासाठी जो केला जातो तो वास्तविक यज्ञ नाही की हे यज्ञ करू तर असं मिळेल, पुत्रेष्टी यज्ञ तसं होईल तसं होईल, ते ठीक आहे, ते त्याला परमयज्ञ नाही म्हटलं, त्यात परमात्मा नाही. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, पुढे श्रीकृष्ण म्हणतो 10व्या विभूती योगात श्रेष्ठ अर्जुनाने विचारल्यावर हेही मी मागच्या सांगितलं मागच्या वेळेस की मुख्य तू कुठे दिसशील मला, कसं मी समजू, कसं तुला पाहू कृष्ण, अर्जुन विचारतो. तर तो निरनिराळे उदाहरण देतो. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहम आदौ च मध्यम च भूतानाम अंतमेव च. अरे सुरुवातीलाच म्हणतो या प्रश्नाच्या उत्तरात पहिलंच सांगतो की अरे तुला काय काय किती सांगू, सुरुवातीला जे होतं सगळं ते मी होतो, आता जे काय आहे ते सगळं मी आहे, आणि शेवटी जे उरेल तेही मीच राहील. भागवतात चतुश्लोकी भागवत येतात
4 श्लोकांमध्ये 18,000 श्लोकांचं सार सांगितलं ब्रह्माला श्रीकृष्णाने. कोणत्या ते 8 वर्षाच्या श्रीकृष्णाने. परीक्षा घ्यायला आले ब्रह्मदेव की हा कसा राहू शकतो, आता गाय गुरंढोरं करतो, आता नाचतो, चोऱ्या करतो, काही खोटं बोलतो, हा नाही पूर्ण परमात्मा नाही राहू शकत. म्हणून त्याची परीक्षा घ्यायला जो आला होता. आणि मग खजील झाला ब्रह्मा. आणि मग क्षमा मागितली, घुटणे टेकले. तेव्हा त्याला जो उपदेश केला 4 श्लोकांमध्ये पूर्ण सत्य सांगितलं. 18,000 श्लोक वाचायची आवश्यकता नाही. भागवतात जे चतुश्लोकी भागवत, तसं गीतेतही सार काही ठिकाणी येतात. तर ते यज्ञ ते जे ज्ञान प्राप्तीसाठी, फल प्राप्तीसाठी नाही केल्या जाते. आणि त्यातच तो परमात्मा, त्या ज्ञानातच तो आपल्या फळांमध्ये नाही. म्हणून फळाच्या मागे नको धावायला. त्यातून जी शिकवण मिळाली, त्यातून जे शिकायला मिळालं, जी अंतर प्रवृत्ती झाली, आत जाण्याची वृत्ती, बहिरंगा वृत्ती होत गेली फळांच्या मागे धावत, तर ते नुकसान झालं. वरून जरी सोनं मिळालं, हार मिळाला, गाडी मिळाली, फोन मिळाला, घर झालं, केस जिंकली, हे खूप प्राप्ती जरी होत गेली, मान सन्मान मिळाला, प्रसिद्धी झाली, पेपरमध्ये आलं, अजून प्रमोशन झालं, पगार वाढला, हे बहिरंगा जर बाहेरची जर प्राप्ती झाली तर वास्तविक नुकसान झालं वास्तविक. आणि आत प्रवृत्ती जर झाली, अंतर प्रवृत्ती जर झाली, की अजून आपल्यामध्ये स्थित होण्याची जर स्थिती झाली, अजून आतलं वैभव दिसायला जर लागलं, अजून मला ऑलरेडी स्वतः प्राप्त किती आहे, अजून माझं सोर्स कोण आहे, मी कोणाशी जोडलेलं आहे, माझी तार कोणासोबत, माझ्या आत कोण आहे, कुठून मी आलो, कोणामध्ये स्थित आहे, हे जितकं ते आतला वैभव ज्याला मिळतो खरी श्रीमंती. श्रीमंत, श्री लक्ष्मी कुठे आहे? सतत हरीच्या चरणी. इतर अजून कुठे दिसणार लक्ष्मी? हरीच्या चरणी. खरा श्रीमंत तो राम चरणों में जो आया उसे न लगे ये माया, यही संतों ने गाया, अन्यथा ऐसे से कौन बच पाया. ऋषियों को, ज्ञानियों को, जोगियों को, तपियों को इसने सदा नचाया, अन्यथा इससे कौन बच पाया. माया है प्रबल, ये बात है सच्ची, किंतु ये तो है राम जी की गोचेरी. सबको नचाए माया, पर माया को राम जी, ये बात भी है सच्ची. म्हणून तेरा मेरा, मेरा तेरा, मेरा तेरा, तेरा मेरा, यही प्रभू की माया, इससे कौन बच पाया. ते बाह्य वृत्ती जी आहे, तेरा मेरा, मेरा तेरा, हे बाह्य प्रवृत्ती आहे. आणि आत जाऊन जो तेरे में, मेरे में, सब में जो सूत्रधार तो एक आहे, त्याचं दर्शन करणं, ती अंत प्रवृत्ती. तर अंतरंगा जेव्हा झालो, तेव्हा खरी श्रीमंती, तेव्हा खरं आपलं वैभव, तेव्हा आत्मतृप्ती. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, मयि अर्पित मनोबुद्धिर यो मद भक्त समे प्रिय. अत्यंत अति प्रिय श्लोक मला 12व्या भक्तियोगात, गोड मधुर भक्तियोगातला आतला गोड रस. एकाच ठिकाणी श्रीकृष्ण सांगते की मला प्रिय कसा असतो. संपूर्ण गीतेत विवेचन आहे की श्रीकृष्ण आपल्याला का प्रिय असावा, त्याचे निरनिराळे गुण. पण एका ठिकाणी तो सांगतो की मला कोण प्रिय असतो, कसा प्रिय असतो, मी बाध्य कुठून होतो. आणि त्या 12व्या अध्यायात तो म्हणतो संतुष्ट सततम योगी. असा योगी. आता योगीची व्याख्या सुरुवात या सत्राच्या सुरुवातीला आपण केली, ते पुन्हा ऐकू शकतो वरच्या पर्यंत तेव्हा. पण जो असा सतत संतुष्ट असतो, समतुष्ट, सा संतुष्ट, सगळ्या परिस्थितीमध्ये जो तुष्ट आहे, ठीक आहे, आनंदी आहे, समतेत आहे, संतुष्ट सततम योगी यत आत्मा. पण तो असा तोच राहू शकतो जो आपल्या आत्म्यामध्ये स्थित आहे, आत स्थित आहे, बहिरंगा नाही आहे. बाहेरून पुढे काय मिळालं, नेक्स्ट काय मिळेल याच्यात नाही, आत जो खजाना आहे त्यात राहत आहे. यत आत्मा दृढ निश्चय, त्याचा तसा दृढ निश्चय झाला की मला जे आतून मिळतं ते 1000 पटीने असतं बाहेरून काही मिळालं त्याच्यापेक्षा. आणि मग आपोआपच संतुष्ट होतात. जशा परिस्थितीत असलो तशा. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय,
हे सगळं तेव्हा शक्य होतं अर्जुना केव्हा मयी अर्पित मनोबुद्धी. मयी म्हणजे माझ्यात, श्रीकृष्ण म्हणतो मयी अर्पित मन आणि बुद्धी. माझ्यातच मन लागलं, माझ्यातच बुद्धी. बुद्धीत विचार तर्क माझ्याविषयी आहे, मनात आस्था प्रेम निष्ठा माझ्यामध्ये आहे. मयी अर्पित मनोबुद्धी यो मद भक्त. असा जो माझा भक्त असतो समे प्रिय. मग मला इलाज नाही, मला त्याच्या जवळ जावंच लागतं. तर ह्या सगळ्या श्लोकांचा हा तिथे नित्यम ब्रह्म नित्यम प्रतिष्ठित, तो आत सतत प्रतिष्ठित आहे ईश्वर. वेळ आहे आपले, ओके, थोडा वेळ आहे अजून. तर पुढच्या श्लोकात काय म्हटलं, हे पार्थ जो पुरुष इस लोक में इस प्रकार परंपरा से प्रचलित सृष्टि चक्र के अनुकूल नहीं बरतता, अर्थात अपने कर्तव्य का पालन नहीं करता, वह इंद्रियों के द्वारा भोगों में रमण करने वाला पाप आयु पुरुष व्यर्थ ही जीता है. एवढा मनुष्य देह मिळाला देण्यासाठी मिळाला. देह नाही, सुरुवातच झाली देह पासून झाली, लेह नाही आहे. हा मनुष्य लेह नाही आहे, मनुष्य देह आहे. म्हणूनच त्यांना देवत्व प्राप्त झालं, कारण की त्यांचं मन त्यांचं चित्त देह मध्ये टिकलं, लेह मध्ये नाही. लेव 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 नाही, लेव की कोई पूजा न करे, देव की पूजा करे. तर हे मिळून मात्र ले मध्ये लेण्यामध्ये जर झाला तो पापाय व्यर्थ जीता है. हे श्रीकृष्णाचं मत आहे, माझं मत नाही आहे. मी पहिले असंच होतं, पण याचं मत ऐकून खोपडी ठिकाणार आणली. सुधारलं, सुधार बिघडावा सुधार क्या. तर याच्यावर विश्वास झाला, याच्या प्रती जेव्हा आस्था झाली, निष्ठा झाली, आनंद वाटायला लागला, आतली श्रीमंती जेव्हा लक्षात आली, तेव्हा बाह्य श्रीमंतीचा नाद सुटला. गंमत अशी की जेव्हा याचे चरणी लागलं, ते याच्या भोवती याची सावलीलाही, एखादा पुरुष असेल त्याची सावली पडली आणि त्याचे चरण जर चरणावर माथा टेकला, हात लावले, तर त्याचे चरण आणि चरणाला लागलेली त्याची सावली दोन्ही प्राप्त झाले की नाही. सावली पायातून निघते ना, जमिनीवर पाहिला होता, डोक्यातून सावली नाही निघत. नीट लक्ष देऊन पाहिला होता, सावली पायातून निघते, पायाला चिपकलेली असते. त्या चरणाला हात लावला तर चरणालाही लागला आणि चरणापासून निघत असलेल्या सावलीला लागला. ते राम मिळाला तर त्याचं वैभवही मिळालं जिथे. तर या सगळ्यासाठी एक दोन उदाहरण देतो आज, आणि मग आजचं सत्र थांबव आणि वेळ सातात एक दोन श्लोक संस्कृत मध्ये म्हणून. तर एक आता जे ऐकलं की अन्न इथून येतं, हे ती पर्जन्यातून येतं. पर्जन्य म्हणजे वृष्टी जे होते, पाऊस जो पडतो, पाऊस इथून निघतो, ते तिथून निघते. तर जसं, आणि हे सगळं कर्मातच प्रतिष्ठित आहे, पंचमहाभूत जे आहे. तर असं समुद्र, पाणी सगळं तर समुद्रात आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातून पडलेलं पाणी सगळं समुद्रात जाते, पण ते आकाशात पाणी कुठून आलं? आकाशात पाणी नसते. आकाश ते एम्प्टी स्पेस आहे. त्याचे मत, आणि सर्वात महत्वाचं भूत पंचमहाभूतांपैकी कोणते पंचमहाभूत म्हणजे काय, जे मुख्य जे बनवलेले, पहिले काय बनवलं? माया आणि प्रकृती. ईश्वर आहे परमात्मा, त्याची जी आभा आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याला काही चॉईस नाही आहे. त्याचे सूर्य जो आहे तर त्याच्या भोवती जे वलय दिसते त्याला चॉईस नाही, ते त्याची शक्ती आहे. त्याच्या अराउंड राहते. जो ज्ञानी असतो तो ज्ञान त्याची शक्ती झाली, त्याच्यासोबत जात, त्याचं क्वालिटीच आहे ती. जशी तसं ईश्वराची क्वालिटी आहे माया. त्या मुद्दा माया बनवली, माया रचली, असे उभे आडवे टाके दिले आणि मग त्याला असं कापलं आणि मग असं डिझाईन केलं. हे धंदे करायची गरज नाही. सूर्य काही खूप विचार नाही करत की अरे परफेक्ट सर्कल आहे की नाही माझ्या भोवती, भांग ठीक दिसतोय की नाही वगैरे, ते आपण सगळे करतो. सूर्याला काही विशेष काळजी नाही त्याच्या आभाबद्दल, कारण त्याच्यासोबत त्याच्या अराउंड आहे. तशी माया ईश्वराच्या भोवती आहेच. त्या मायातून जे महत्व निर्माण झालं, त्याच्यात आभामधून प्रभा जशी निर्माण झाली, ते जसे दूर जायला लागलं त्याच्यापासून, तर जिथे जिथे जाईल ते प्रकाशित व्हायला लागलं.
तसं ईश्वर, त्याची माया, आणि ती जसजशी पुढे जायला लागली तसं त्याच्यापासून जे जे निर्माण झालं त्याला प्रकृती म्हणतो. माया आणि प्रकृती एकच नाही आहे. माया तर शक्ती आहे, त्याची आई आहे महामाया. तिथून जी क्रिएटिव्हिटी, जिथे ते सामर्थ्य जसं आहे, आपोआपच ते तो जिथे जिथे जातं त्याच्यातून काही ना काही नवनिर्मिती होते. दिने दिने नवम नवम नमामि मेघ सुंदरम, त्याचा गुणच तो आहे. तर जस जसं पसरायला लागली माया तस निर्मिती व्हायला लागली. इनफायनाइट क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्ह जीनियस ऑफ द लॉर्ड्स पोटेन्सी आपोआप निर्माण होणार, ती प्रकृती. आणि तिथून पहिले निर्माण झालेले पंचमहाभूत, 5 मुख्य भूत, म्हणजे जे निर्माण झालेलं आकारधारी महाकारण, सर्व व्याप्त, सगळीकडे मोठ्या प्रमाणावर दिसू शकतात. 5 प्रकारचे: पृथ्वी, जल, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश. हे एकापेक्षा एक श्रेष्ठ क्युम्युलेटिव्ह आहे. पृथ्वी म्हणजे जडत्व, हे नुसता हा ग्रह नाही ज्याच्यावर बसलोय आपण आता. कोणताही ग्रह जो आहे सॉलिड झालेला जे ठोस आहे, ज्याच्यात ठोकलं तर ऐकू जे जड आहे पडून जाते खाली, उचलावं लागते, सॉलिड आहे, धावू नाही शकत, ते पृथ्वी तत्व. नुसतं हा ग्रह नाही, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हटलंय जल तत्व, कारण की ते वाहू शकतात. थोडं नुसतं एका जागी दगडासारखं पडलं नाही ना 10,000 वर्ष, जिथे त्याला कोणीतरी हलवेल, कृपा करेल तेव्हा ते हलेल, तसं नाही. पण ते जल स्वतः हलू शकतात. कुठे हलू शकतात? स्वतःच्या सोर्स कडे, जिथून जे स्वतः आला निर्माण. दगड जिथून निर्माण झाला तो जाऊ नाही शकत. घनीभूत चैतन्य आहे, चैतन्य तर आहे, दगडातही ॲटम्स आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, त्यांच्यामध्ये स्पंदन आहे, त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन्स आहे, कर्षण आहे, आकर्षण आहे, त्यांच्यातही कृष्ण आहे म्हटलंय. कर्षती आकर्षती सा कृष्ण, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जे प्रेम आहे त्याच्या कणांमध्ये, एकमेकाला धरून बसले, पण ते घनीभूत झाले, पक्के धरून बसले, इतके घट्ट चिपकून की अज्ञानाने की बिलकुल सोडायची इच्छा नाही झाली. माझा 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 करून पक्के एकमेकाचे होऊन गेले, बस सुटत नाही, दगड झाले. कारण त्यांचं चैतन्य घनीभूत झालं, डेन्सिफाय झालं, रेअरिफाय व्हायच्या जागी. पण ते थोडं जर रेअर जे झालं ते जाऊ शकते, थोडंसं आपल्या सोर्स कडे जाते. आकाशात पतितम तोयम, वेदांमधलं, यथा गच्छति सागरम, कुठे ना कुठे रस्ता शोधून घेते पाणी, नदी नाल्यातला, खड्ड्यांमधलं जाऊन 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 मिळते नदीला, आणि नदी जाऊन जाऊन थपडे खात खात वरून खाली पडत जाते, पण देर सवेर 10 वर्षांत पोहोचते समुद्रापर्यंत. तर त्याचं घनीभूत चैतन्य अजून थोडंसं हलकं झालं. त्याच्यापेक्षा अग्नी, कोणतीही दिवाला आला, कोणतीही मागपेटीला आली, मेणबत्तीला आली, फटाका लावला तरी त्याची वात वर दिसते. त्याला खाली उलट केलं तरी वात वर जाते, कारण त्याचं सर्व तेजाचा स्रोत भगवान भास्कर वर आहेत. सगळ्याचे सगळं तेज वरून सूर्य येत आहे. तर ते त्याला आपोआपच त्याच्यातलं चैतन्य असं आहे, कोणाला सांगा नाही लागत, ती वात वरच जाते, उलट गेलं तरी वरच जाते आपल्या सोर्स कडे. आपण आपला विचार करावा की आपण घनीभूत दगड झालो आहे, आपल्या सोर्स कडे जातोय, की चैतन्य चेतन आहे आपल्या सोर्स म्हणजे काय, याचा अर्थही कळून आला, कल्पना करतोय की मी कुठून आलो, माझा वास्तविक स्वभाव काय, मी कोण आहे, कोणापासून निर्मिती आहे, माझा मुख्य प्रमुख कोण आहे, ज्याच्यातून निर्मिती झाली माझी. तर ही वात सुद्धा वर जाते आपोआप, पाणी सुद्धा खाली वाहते, कारण समुद्र खाली, सी लेवल म्हणतो आपण, लोएस्ट लेवल खाली, तर ते खालीच वाहते, वरून खाली. कितीही वर धरलं तर पुन्हा खाली वाहते, खाली ठेवलं तर अजून त्याच्यापेक्षा जे खाली त्या जमिनीवर जाते. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तेज अग्नी जे आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वायू. नुसतंच वर जायला, नुसतंच खाली जायला एवढं नाही, तेज नुसतंच वर जाऊ शकते, आणि जल नुसतंच खाली जाऊ शकते, वायू सगळी सर्व दूर जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो, सर्व व्याप्त आहे. नुसतंच वर आहे परमानंद, नुसतंच खाली असं नाही, सगळीकडे वर खाली आडवा तिडवा सगळीकडे पसरलेला आहे. विश्वाच्या अणुत व्याप्त तो विष्णू, त्याची व्याख्या जी आहे, अणुत व्याप्त आहे. तर मग वायू अणुमध्ये
पसरू शकतो सगळीकडे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आकाश तत्व, ज्यात काही नसून सगळ्यांना जागा देऊ शकणारा, जो अक्षरशः अणूच्या परमाणूमध्येही असलेला स्पेस, एम्प्टी स्पेस, जे कितीही व्याप्त होऊ शकते. असं नाही कोणी म्हणू शकते इथे संपते बॉस, इथे याच्या पलीकडे काही नाही, स्पेस नाही आहे, त्याच्या पलीकडे काही नाही, तर मग काय, इथे जर लिमिट आहे, इथे जर भिंत आहे, इथे जर काहीतरी आहे, तर मग त्याच्या पलीकडे काय. ओके ठीक आहे, तिथे संपते, चूक झाली, थोडं पुढे संपते, तर मग त्याच्या पलीकडे काय, असं जे संपतच नाही ती स्पेस. तर ते अजून श्रेष्ठ, ते 5 तत्व एकमेकापेक्षा श्रेष्ठ अजून. बॉस ते 5ही तत्व तुझ्यात आत्ता आहे, तर तू किती श्रेष्ठ आहे. नाही काय भीक मागत फिरणं यार, थोडंसं देऊन दे, थोडंसं करून दे, असं करणं तसं करणं, हे म्हणणं ते म्हणणं, भीक मागेपणा. हे 5ही तत्व तू आत्ता त्याच्यात आहे. आणि या तत्वांचा महाबाप, हे तत्व तर प्रकृतीत आहे, प्रकृती तर मायापासून आली, माया तर त्याच्या चरणांची, आणि तो तुझ्या हृदयात आहे. तत् त्वम असी, तो तूच आहे. आणि किती खालच्या दर्जाला आपलं जीवन, किती कमी लेखून घेतलं, किती कमी मानून घेतलं, किती रडापडी कोणत्याही बाहेरच्या तुकड्यांसाठी. आतला वैभव श्रेष्ठ जो आहे, इथे जे आलं, ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, नित्य प्रतिष्ठित आहे. तिष्ठ म्हणजे उभा, सतर्क आहे, त्याचं लक्ष सतत आहे तुझ्याकडे. तुझं आहे का? प्रतिष्ठित म्हणजे पक्का रोवलेला खंबा, तो जात नाही तुला सोडून कधी. किती लक्ष दिला. नित्य प्रतिष्ठितम. इतका सुंदर हा 15व्या श्लोकाचे शेवटचे जे 1/4 श्लोक आहे ते. त्याची पंचमहाभूतांचं जे झालं ते त्यांची वृत्ती बघ, जे याच्या आधी म्हणलं परस्परम देव भव, यज्ञात जे प्रतिष्ठित आहे. इव्हन हे पंचमहाभूत बघ, की समुद्र पाण्यामध्ये लथपथ भरलेला आहे. समुद्राचं पाणी देण्यासाठी तो देतो. आकाशात पाऊस जो पडतो, पाणी कुठून आलं? समुद्राने तिची देण्याची वृत्ती, की जर पाण्याची आवश्यकता आहे कोणाला, तर तो नाही म्हणतो अबे चलो भागा, हे मेरा जल आहे, गध तुम्ही कोणाला भीक मागे, मी माझं पाणी नाही देत कोणाला. समुद्राने जर असं म्हटलं तर ते काय 2-4 दिवसात सगळीकडे दुष्काळ, पूर्ण पृथ्वी ड्राय. समुद्र म्हणतो ठीक आहे, ले जा, जिसको जो चाहे, जेवढं पाहिजे घेऊन जा पाणी, माझी देण्याची तयारी आहे, पण माझी तेवढी, माझं डिझाईन तेवढं आहे की मी फक्त पाणी धरू शकतो बस, पण वृत्ती माझी देण्याची. आता तिथपर्यंत न्याव कसं मला माहित नाही, तुम्हाला जिथे पाणी शेत जिथे आहे तिथे, पण न्यायच असेल तर न्या. तर पुढच्या तत्व जल तत्वानी तयारी केली आपली देण्याची. मग पुढे आलं अग्नी तत्व. का रे बाबा, तुझ्या जर जल नाही आहे पण आम्हाला न्यायचं आहे, आता कसं न्यायचं माहिती, मग तू अग्नी आहेस, तर तुझी जर आपली अग्नी थोडी देण्याची तयारी असेल, तर हे जे पाणी इथं पडलेलं आहे नुसतं समुद्राच्या काठावर, समुद्राच्या सरफेसवर, त्याच्यानं बाष्पीभूत होऊ शकते, गरम होऊ शकते, तिथे वर उठू शकते, वाफ होते, तर काय होते, गरम होते. कारण का, ते गरमी त्याच्यातली जास्ती प्रभावशाली आहे, 13 पट त्याच्यामध्ये ताकद येते. त्याच पाण्यामध्ये, वाफेमध्ये पाण्यापेक्षा 13 पट शक्ती आहे. म्हणून स्टीम इंजिन, एवढी मोठी आगगाडी, धड 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 मालगाडी फिरून देत, नुसतं कोळशात पाण्याची गरम पाण्याची वाफ, 13 पट त्यात ताकद आली विज्ञानाने, सायन्सच्या दृष्टीने. तर बस अग्निदेवता, तुम्ही तुमचे जर थोडं अग्नी जलाला दिला तर त्याची वाष्पीभूत होऊन ते जरा वर उठेल, जड नाही राहणार, त्याच्यात ताकद येईल, तर काहीतरी हलवू शकू आपण. तर अग्नी म्हणतो घ्या घेऊन, काय मला असं नाही त्याच्यावरती, मी फक्त देण्याचं काम करू शकतो. माझ्या जो जे मी द्यायला तयार, पण पुढचं मी त्याला तिथून हलवू नाही शकत. मी देतो माझे अग्नी, समुद्र जल त्याचं जल देते, मी माझं अग्नी देतो, दोघांच्या देण्यानी आता वाफ निर्माण झाली. आता हिला वर्त झाली, पण आला हलवायचं कसं, जिथे न्यायचं तिथे. तर वायुदेवता जवळ गेलं. हे जे आता जे 14वा आणि 15वा श्लोक वाचलं, त्याचं मी डिटेलमध्ये सांगतोय, शब्द तर ऐकलंय. वायुतत्व जे आहे तिसरं, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणलं की तुमच्या जो ही ताकद आहे, तुम्ही हलवू शकता, धक्के देऊ शकता, तुम्हाला कोणी रोखू नाही शकत, जिथे पाहिजे ते स्वैराचार्य आहे, बिंदास. तुम्ही प्लीज असं करता का, की जल तत्वानी दिला, अग्नि तत्वानी वर उचलला, तुम्ही धक्के देता का, प्लीज हलवता का, याला याच्यापासून दूर नेऊ शकता का.
तर वायू म्हणतो, हो, मला माझा स्वभाव आहे, तो माझा धर्म आहे, तो माझा गुण आहे, माझ्यात ती आहे, मी देतो, द्यायला मला काही प्रॉब्लेम नाही, पण कुठे ठेवू हे मला माहित नाही. जागा नाही माझ्या, माझं जागा तत्व नाही, आकाश तत्व नाही आहे मी, स्पेस नहीं है मी. ते दुसऱ्या कोणाचं तरी प्रिंसिपल है, ते कोई दूसरा मंत्री है उसके लिए, उनका डिपार्टमेंट है वो. पण मला जे तुम्ही म्हणताय ते मी जरूर द्यायला तयार. तर ठीक आहे, जलानी दिलं, जलानी देण्याची ते जल मुख्य आणलं, अग्नीनी त्याला बाष्पीभूत करून वर उचललं, वायूनी धक्का दिला, समुद्रापासून दूर नेलं, आकाश तत्वाला म्हटलं की बाबा तुम्ही इथे जागा देता का प्लीज, हे इथे मान्सून हे नाही, इथे इथे पाऊस आम्हाला पाडायचा आणायचा आहे, तर पण इथे जागा तुम्ही सध्या व्यापून घेतलेली आहे, आकाश तत्व ही तुमची जागा आहे, आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही देता का. आकाश तत्व म्हणून घे, जितने मेरे को पता भी नहीं था. गेंड्यावर माशी बसली तर गेंड्याला काय खूप प्रॉब्लेम काय, अच्छा हो ले जा, आकाश इथे आणून ठेवायचं, तिथे आणून ठेव, तुझी बाष्पीभूत झालेलं जे जल आहे वृष्टी करण्यासाठी इथे आणून ठेवून तुला, तू मुंबईवर आण, मग पुढे अजून सह्याद्रीवर आण, मग नागपूरमध्ये ने, असं करत कलकत्त्यापर्यंत जिथली जेवढी जागा पाहिजे तिथे ने, तू पसरव, जागा द्यायला तयार आहे मी. पण तिथे नुसतं ठेवून तेवढं का प्रयोजन होतं का, नुसतं माझ्यामध्ये वर लटकून ठेवायचं ते ढगा. नाही, पण एक एक स्टेजेस मध्ये तिथ आणलं, पण जल आपलं जल दिलं, अग्नीनी गरम केलं होतं, वर आला, वायूने धक्का दिला, हलवलं, आणि आकाशाने निर्माण केली एम्प्टी स्पेस पसरवलं. आता त्याच्यामध्ये खाली पडणार ना, त्याचं वेगळं विज्ञान की एकाला एक जमून जड म्हणते खाली पडले, मग पृथ्वी तत्वाकडे पुन्हा सायकल की माते तू आता इथे पडलं तर चालेल ना, हे तुझं स्वरूप नाही, तू जड तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, पण इथे आवश्यक आहे, तर तू सहन करशील का, वृष्टी धारा पडू देशील का, दुसरं काहीतरी आहे, चालेल का. म्हणजे हो जरूर, मी धार माझी क्षमाशील आहे, पृथ्वी माता आहे, पत्राचे सहस्त्र अपराध, माता काय म्हणी तयांचा खेद, माता रूपिणी आहे, पडा, जे जसं ज्याला जे पाहिजे ते करा, पण ती क्षमा, ती स्वभावच क्षमाशील आहे, माफ, सगळे गुन्हे माफ, पाडा जे पाळायचं ते. तर पडलं, पाणी पडलं, तर तिने धारण केलं, हे सृष्टी चक्र जे देण्याच्या वृत्तीने पूर्ण झालं, आपण जे आता म्हणतो पर्जन्याद अन्न संभव, हे जे आता बघलं, सृष्टि यज्ञ से होती है, ऐसा सृष्टि इस प्रकार परंपरा से प्रचलित सृष्टि चक्र के अनुकूल नहीं बरतता, अपने कर्तव्य का पालन नहीं करता, वह पापायु व्यर्थ जीता है. आडून बसले समजा हे लोक, तर पण हे आडून नाही बस देण्याचं, तर बघ पृथ्वी धारण करण्याची तयारी तर अजून सुपीक होते, नाही तर ती वाळून गेली असती, तुकडे तुकडे पडले असते, शेतांमध्ये कसे वाळलेले खंड, त्याच्यात वाळा उमटत बाजूबाजूला होते जमीन, पण तिने स्वीकारलं जे मिळालं ते, तर अजून ओली चिपकली, पक्की झाली आणि सुपीक झाली. अग्नीने जर वाफ निर्माण करण्याची तयारी ठेवली, तर त्या अग्नीच्या 13 पट गरमी निर्माण झाली, त्याला स्वतःजवळ होतं त्याच्या 13 पट मिळालं, त्या पृथ्वीला अजून चिपकून पक्क राहण्याची मिळाली, अजून सुपीकता निर्माण झाली, तर देण्याची वृत्ती मिळाली, अजून जास्त मिळालं. पण मुख्य उद्देश की सगळ्यांचं काम झालं, त्याच्यामुळे इकोसिस्टम निर्माण झाली, इकोसिस्टम स्ट्रेंथन झाली, फ्रॅजाइल. तर परस्परम देवो भव नावाचा जो श्लोक वाचला की एकमेकाला देऊन, एकमेकाला उद्धार करून, एकमेकाला धरून, त्या वृत्तीने त्याच्या मागचा मतितार्थ हा की बघ, अरे मी बनवलं असं आहे, माझं डिझाईन ओरिजिनल ब्रह्मानी म्हटलं की असं आहे की पहिले खाण्यापिण्याची व्यवस्था केली, कोणाला काळजी नव्हती बनवली, मी चिंता नावाची वस्तू बनवला नव्हता मी स्वभाव, खाण्यापिण्यासाठी खूप कष्ट करावं लागतील असं नव्हतं. म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माण करण्याचा आदेश झाला, आपल्या शास्त्रांमध्ये आहे, ब्रह्माला पहिला होतं की पहिले खाण्याची व्यवस्था कर रे बाबा, त्याची जो कुठला प्राणी बनवशील, किडा बनव, पक्षी बनव, अळी बनव, माणूस बनव, माकड बनव, पण पहिले केळ बनव, मग माकड बनव, पहिले फुटाणे बनव, मग माकड बनव, पहिले खाण्याची व्यवस्था, फूड चेन म्हणतो, टॉप ऑफ द फूड चेन. टॉप म्हणजे काय, वर काय तो, कारण खाली त्याला जी काय खाण्याची व्यवस्था लागेल ती आहे निर्माण. तर हा याच्या मागचा मतितार्थ होता. अजून एक उदाहरण देतो आणि मग आजचं सत्र थांबवू. एक स्पष्ट करण्याच्या उद्देशाने, हे जे कर्मयोगाचा जो सिद्धांत आहे स्पष्ट करण्याच्या साठी,
तर आपल्या शरीराचं आपल्या स्वतःकडे बघू, आपलंच उदाहरण समोर ठेवू. समजा माझा डावा हात आहे, माझा उजवा हात आहे. माझ्या डाव्या हाताने मी काही कार्य करतो, उजव्या हाताने काही कार्य करतो. पूजा कार्य, खाण्याचं कार्य, श्रेष्ठ कार्य, गंध लावण्याचं हे कार्य, कोणाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवण्याचं, कोणाची पाठ थोपटण्याचं, थोडक्यात म्हणजे सात्विक उत्कृष्ट चांगले कार्य जे आहे ते मी माझ्या उजव्या हाताने करतो. लेखन कार्य वगैरे. आणि जे निकृष्ट आहे, अदकृष्ट आणि निकृष्ट, ओद म्हणजे वर उच्च दर्जाचे आणि नि म्हणजे खालच्या दर्जाचे आहे. ते डॉमिनंट हँड जो असेल त्यांनी मी उत्कृष्ट कार्य करतो. तर माझ्या निकृष्ट कार्य करणाऱ्या डाव्या हात, वाम हस्त, दक्षिण जे दोन, त्यांनी जर त्याच्या हात जर ठेच लागली, हाताला लागला, कापल्या गेला, ठेच लागली, तर जे कुठलं कांड आलं, साडून राहिला, जो कुठला विचार करायचा असेल आणि दुखत्याचा अनुभव होता, मला त्रास होता डाव्या हातात. झालं नाही प्रत्यक्षात, नुसतं उदाहरण देतो आहे, पण सगळ्यांनाच तो अनुभव आहे. तर दुखते आहे हा अनुभव कोणाला होतोय? डाव्या हातात दुखते आहे हा मला होतोय. दुखते तर हाताला आहे, दुखते ते दुःख तर हातात आहे, पण अनुभव मला होतोय. काही दिवसांनी डावा ठीक झाला, पण उजव्या हाताला दुखायला लागला. उजवा हात जळला काहीतरी भासता करतात आगपेटीची काडी लावताना. आता उजव्या हाताला दुःख होतंय, दुःख तर उजव्या हातात होत आहे, पण दुःख कोणाला होतं? अनुभव कोणाला होता त्याचा? मलाच होत आहे. हे कसं झालं की डाव्या हाताला झालं तेव्हाही मला झालं, उजव्या हाताला झालं तेव्हाही मला झालं. बरं, आता काही दिवसांनी दोन्ही हात ठीक आहे, पाय, डावा पाय लचकला, चालता येत नाही, थोडाही जोर दिला तर तिथे हातही नाही, डावाही नाही, उजवाही नाही, पण पाय आहे, तिथे दुखत आहे. पण त्या दुःखाचा अनुभव कोणाला होतोय? तोही मलाच होत आहे. डावाही पाय ठीक झाला, पुढे जाऊन उजवा पाय एकदम मोठ्या काट्यात टाचकन गेला, भळभळ रक्त आलं उजव्या पायात. ऐक डावा हात नाही, उजवा हात नाही, हातच नाही, डावाही पाय नाही, उजवा पाय आहे. आता तो उजवा पाय दुखतोय, पण दुःख तिथे होते, भलते दुसरीकडे होत आहे, पण अनुभव कोणाला होतोय? तोही मलाच होत आहे. माझे हातपाय दोन्ही ठीक आहे, पण डोक्यावर जोरात दगड लागला, वरून डब्बा पडला. आता तर हातपाय काहीच नाही, सगळे शाबूत आहे. डोकं दुखत्या, टिंगुळाला, इथे वर दुखत्या, पण अनुभव कोणाला होत आहे त्याचा? तोही मलाच होत आहे. कुठेही दुखते आहे, तर अनुभव मात्र एकालाच होत आहे, जो आहे तो. आणि सत्कार झाला, माझ्या गळ्याभोवती हार घातला, तो तर मानेवर आहे. पेढा दिला, तो जिभेवर ठेवला. पेढ्यावरच्या जिभेवरच्या पेढ्याचा, गळ्यातल्या मानेवरच्या हाराचा सुखाचा अनुभव कोणाला होता? ते तर मानेवर आहे, हे तर जिभेवर आहे. दृश्य डोळ्यांना सुंदर दिसलं, कानाने काहीतरी चांगलं ऐकलं, पण तो अनुभव कोणाला होता? सुखाचा. तोही मलाच होता आहे. डोळ्यांना सुख मानेला सुख नाही होत, हार घातला तर मानेला तर अडचण होते, केव्हा काढून फेकावं असं वाटतं, मुसीबत आ गई. पण सुखाचा अनुभव, दुःखाचा अनुभव कुठेही संपूर्ण शरीरात मी व्याप्त आहे. संपूर्ण शरीरात जो व्याप्त आहे, त्या संपूर्ण शरीरात कुठेही सुखाचा दुःखाचा अनुभव, तो मात्र त्या एकाला जो सर्व व्याप्त आहे त्यालाच होतो, त्या अवयवांना नाही होत आहे. तर डाव्या हाताला काहीतरी लागलं, दुखलं, उजव्या हाताने म्हणणं की गधा जातो, घाणेरडे काम करत राहतो नेहमी, टॉयलेट पर्थाकडे जातो, साफ करतो, नको ते काम करतो, मूर्ख. मी गंध लावतो, देवाची पूजा करतो. हे जर उजव्या हाताने डाव्या हाताची निंदा नालस्ती केली, तर वास्तविक डाव्या आणि उजव्या हातामधला अनुभवी कोण आहे? तोच आहे. हे अज्ञानाने उजवा हात डाव्या हाताची निंदा करतोय. अरे बाबा, तो डावा हात कामातून जाईन, त्या परसाकडे जाईन, तर तुलाच काम करावं लागेल. मग उजवा हात बनून खूप जास्ती करशील तर बुद्धिमान असेल तर त्याची मदत कर, त्याला उद्धार लवकर बरा होईल, तर तुला ते काम नाही करावं लागणार. त्याची निंदा नालस्तीमध्ये त्याच्यावर जी बीतली, वाईट जे झालं, त्याच्यात लक्ष नको देऊ, त्याचं भलं लवकरातलं लवकर कसं होईल त्यात लक्ष घाल. त्यात तुझंही भलं आहे आणि त्याचंही भलं आहे. जसं अग्नीला 13 पट उष्णता मिळाली, पृथ्वीला अजून सुपीकता मिळाली, देण्याचं काम केलं दुसऱ्यांसाठी, हो केलं तर
तसंच, कारण अनुभवी तोच आहे, तसंच हे ब्रह्म चैतन्य सगळ्यांमध्ये पसरलेलं आहे. मी एक अवयव मात्र आहे त्या परमेश्वराचा, ती एक अवयव मात्र आहे, तो एक अवयव मात्र आहे. इथे मला जरी वाटत, पण सगळ्यांमध्ये चैतन्य असल्यामुळे मला जरी दुःख वाटत असेल, अनुभवी तोच आहे. जसं या हाताला लागलं तरी अनुभव करणारा तो एक, या हाताला लागलं तरी अनुभव करणारा तोच, हात वेगळे वेगळे जरी असले तरी अनुभवी तोच. तसंच कोणालाही जरी दुःख दिलं, कोणालाही जरी दुःख वाटत असलं, कोणाची जरी ठेच पोहोचली असली, शेवटी अनुभव करणारा तोच आहे बरं, हे लक्षात घ्यायला हवं. ज्याला मान मिळाला, ज्याची प्रशंसा केली, ज्याला आनंद दिला, ज्याला सुख दिलं, ज्याला 2 शब्द प्रेमाची गोड बोलले, ते शेवटी ते तुमच्या ऋषिकेशाला, त्या अधोक्ष ज्याला, त्या ओरुक्रमालाच आनंद देते. तर हा विचार करून आज जाऊन आपल्यातला आणि दुसऱ्यातला, हा जर उजव्या हाताला ही जर अक्कल आली, कुठलं काही सत्संग ऐकून, गीता वाचून, ओ माय गॉड, मी आतापर्यंत गध्यासारखं त्या डाव्या हाताची निंदा करत होतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो, त्याचा अपमान करत होतो, त्याच्यावर अन्याय करत होतो, आपलं स्वतःचा राखून ठेवत होतो, तो खड्ड्यात जावा म्हणत होतो. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं की ओ माय गॉड, माझ्यातलाही अनुभव त्यालाच होतोय आणि याच्यातलाही अनुभव त्यालाच होत आहे, आणि आमच्या दोघांमधलाच नाही, सर्व व्याप्त अखिल ब्रह्मांड मा एकतो श्री हरी वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. तो हात आता चैतन्यमय झाला, त्या हातात चैतन्य आलं, तो परमयोगी झाला, जो संपूर्ण शरीराच्या भल्यासाठी कार्यरत आहे, ज्याला ज्ञान प्राप्ती झाली की अरे तूही नाही मी नाही, आपल्या सगळ्यांमध्ये तो व्याप्त आहे, त्याच्यासाठी, त्याच्या सेवेने, त्याच्या भावनेने, सगळ्यांच्या उद्धारासाठी, सगळ्यांना आनंद मिळण्यासाठी. माझं करून माझ्या हातात किती माव. जेवतो, समोर ताट ठेवलाय, ताटात पंचपक्वान्न महानैवेद्य दाखवला आणि तिथंच बसून राहिला, डोळ्यांनी सुंदर दिसतोय, वा 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 सुंदर, इतके छान छान पदार्थ बनवले, वडाई आहे, कढी आहे, मसाला भातही आहे, वांग्याची भाजी आहे, तेलही भरपूर टाकलेलं दिसतंय, पुरणपोळी आहे, त्याच्यावर तूपही आहे, तुळशीचं पान आहे, इतकी सुंदर सगळं. ते डोळ्यांनी बघून राहिला, तर बस झालं, पोट भरलं नाही, डोळ्याने तर आपलं काम केलं. हाताने जर अडून बसला, हात म्हणाला की झालं, मला नाही काय करायचंय, मला तसंही मला खायला नाही मिळत, मला इथेच राहायचं आहे, नाही, हात जातो बरोबर, डोळ्याने जिथे दाखवलं तिथे हात जातो, डोळे देण्याच्या भावनेने बघतात, इथे जा बाबा, हात गेला, हाताने उचलला जसा पाहिजे, कढीत डुबवून, व्यवस्थित डुबवून वडा उचलला, आणि हाताने जर म्हटलं की इथेच बस, मिळाला मला, पाहिजे होता मिळाला मला, आता काही नाही करायचं, तिथेच राहिलं तर नाही, मग पोट भरेल नाही, हात म्हणतो इथपर्यंत न्यायचा बरं, तोंडापर्यंत नेला, आणि काय केलं, डोळ्यांनी बघून काय केलं, सोडून दिलं, हाताला धरू दिला, हाताने उचलला आणि इथपर्यंत आणून कार्यक्रम काय केलं, सोडून दिला, धरून नाही ठेवला. तेव्हाच पुढची यात्रा, सृष्टी चक्र सुरू झाला. जीभ तोंडाने जर म्हटलं की मिल गया, बस जहां तक आना था वहां पे आ गया, बस अब इधर ही रहेगा. जसं तंबाखू गुटखा खाली जिभेखाली ठेवला 4 घंटे 6 घंटे, तसा म्हणून कॅन्सर झाला, स्वतः जर ठेवला म्हणून कॅन्सर झाला, तंबाखू खाऊन, इथे माउथ कॅन्सर. तोंडाने म्हटलं हा कढी वडा आता इथेच ठेवतो, मला मिळाला, जबड्यामध्ये पकड में आ गया, तर ना, तरी नाही होणार कार्य, पोट नाही भरणार. त्यांनी घेतला आणि सोडला, जिभेने आत ढकलण्याचं कार्य केलं आणि सोडलं. गळ्यात म्हटलं, त्या मिठूला खाऊ घालून जसा गळा फुगून जातो, डाळ खाऊ घालून, गळ्याने म्हटलं की इथपर्यंत आला, बस अब इधर ही रुकेगा वो वडा, इधर बड़ा मिल गया अपने को, छोड़, बड़ा हो गया, मैं वडा खा के बड़ा हो गया, इसको नहीं छोड़ना ना. त्यांनी पण सोडण्याचं काम केलं, पासिंग थ्रूचं काम केलं, अलाव केला आपल्या कार्यात. पुढे पोटात गेला तेव्हा कुठे जायला लागला, पोटात गेलं तर पोटाने स्वतःच फक्त धरून ठेवला, ये मेरा था, मेरे तक पहुंच गया. अभी त्याचं जे कार्य झालं ते सगळ्या त्या हाताला मिळालं की नाही, पोटाची जी सृष्टी, पुष्टी तुष्टी संतुष्टी सगळी हातापर्यंत ताकद आली,
झालेलं रक्त हातालाही मिळालं, गळ्यालाही मिळालं, जिभेलाही मिळालं, सगळे संतुष्ट तृप्त झाले. जेव्हा जिथे जायला हवं योग्य ठिकाणी जेव्हा गेलं तिथे आपल्याजवळ नाही धरून ठेवला मान, स्वतःचा मान दुसऱ्याला दिला, आपल्याजवळ नाही धरून ठेवलं जेवढं जे काही वैभव होतं जिथे यथायोग्य श्रीकृष्ण म्हणतो तिथे. आणि पोटाने जर नुसतं धरून ठेवण्याचं केलं तर मुसीबत, सगळ्यात मोठी मुसीबत काय? अपचन. इनो घ्यावं लागेल, हजमला घ्यावं लागेल, हरडे घ्यावं लागेल, काय काय धंदे करायला लागेल. आणि नाही तर मग एनिमा द्यावं लागेल. का? कारण धरून ठेवण्याची वृत्ती झाली. उलट टांगावं लागेल, उलट्या करावं लागतील. धरण्याची आपली स्वतः मला 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 माझीची वृत्ती झाली. पण सृष्टी चक्र तसं नाहीये, देण्यातच रत आहे. सकाळी जाऊन फर्स्ट क्लास बाथरूमला जाणार तेव्हा जितकं फ्रेश वाटतं तितकं अजून कधी नाही वाटत दिवसभरात 24 तासात. का? कारण देऊन आलो, टॉयलेटला सोपवून आलो, तेही सोडून आलो. सगळं सोडण्यामध्ये देण्यामध्ये जी जी मोकळीक वाटली ती. तर ही घेण्याची वृत्ती कुठून निर्माण झाली? साचून ठेवण्याची, धरून ठेवण्याची. जेवढं आवश्यक आहे तेवढं मिळते. हातालाही मिळालं, जिभेलाही मिळालं, पोटालाही मिळालं, सगळ्यांना मिळालं. शरीर सौष्ठव झालं, सृष्टीचक्र निर्माण ठेवलं. तसं मान घेण्यासाठी नाही, मान देण्यासाठी आहे. प्रेम घेण्यासाठी नाही, प्रेम देण्यासाठी आहे. वैभव जमा करण्यासाठी नाही, सगळ्यांच्या भल्यासाठी वाटण्यासाठी आहे. तर आपोआप सगळ्यांचं होतं. भागवतात म्हणतात, नारद मुनी वसुदेवाला सांगतात, वासुदेवाच्या वडिलांना, की बघ पोटात जेव्हा जाते तेव्हा सगळ्यांना मिळते अन्न, सगळे अवयव संतुष्ट होतात. मुळाला जर पाणी टाकलं तर सगळ्या पानापर्यंत पाणी मिळते. तसं श्री हरीच्या चरणी जर भक्ती केली, प्रेम केलं, तर आपोआप सगळ्यांना प्रेम मिळते. पण नुसते शरीर मांसावर हाडावर प्रेम करत गेलं, तिथून पाहिजे इथून पाहिजे, तर मग ते विष रूपांतरित होतं. अर्जुन विषाद योग, विष आत झाला तो विषाद योग झाला, की हे माझा आजोबा, हा माझा काका, हा माझा मामा, हे माझा. तो समोर श्रीहरी जो सगळ्यांमध्ये असलेला, सगळ्या हातापायांमध्ये सर्व व्याप्त असलेला समोर उभा आहे, आणि त्यात लक्षात नाही की हा इथे जर माझं प्रेम झालं तर सगळ्यांमध्ये माझं प्रेम झालं. तर इथे आज थांबवून उरले बस 2 मिनिटं उरले, बरोबर आपल्या वेळेवर सुरू झालं, वेळेवर संपते. पुढच्या वेळेस आपण 17वा 18वा श्लोक करू. तर उरलेल्या 2 मिनिटात 2 श्लोक म्हणून घेऊ, म्हणजे तोही नियम पूर्ण होतो. आता जे पुढचे जे 2 श्लोक आहे, 17 उरलेला अध्याय जो खूप धडाकेबाज आहे, 3रा अध्याय जो, आता बाकीचे जे श्लोक आहे अजूनही प्रत्येक चेंडूवर चौकार षटकारच आहे. बस सिंग 1 2 3 रनचा प्रश्न नाही आता, बस इथपासून उरले बाउंड्रीज. तर मी 2 श्लोक म्हणतो, तुम्ही मी म्हणतो थोडं तुम्ही म्हणा, आणि मग आपण तिथे पुढे थांबून देऊ. हा 17वा आणि 18वा श्लोक आहे. यस्य आत, यस्य तू आत, मी संधी विग्रह करत म्हणतोय म्हणून थोडं. यस्य तू आत यस्त्वात, यस्य तू आत, बट फॉर दोज हू इन. तू म्हणजे तू शब्द म्हणजे बट, पण, परंतु. यस्य तू आत्मा, आत्म, मी मागच्या सांगितलं तर जिथून जे काही मनी सुरुवात होतं, मोहिनी, माधवी, म्हणजे ते त्याच्या दर्शक आहे. ममता, मा म्हणतो आपण, ते प्रेमाचं दर्शक आहे. आत्म, यस्य तू आत्म रति एव, यस्त्वात्मरतिरेव. अस्याद् आत्म तृप्त च मानव, यस्त्वात् आत्मतिरेवश्च आत्मतृप्तश्च मानव. आत्मतृप्त च मानव, आत्मतृप्तश्च मानव, आत्मनि एव, एव म्हणजे ओनली, फक्त, आत्मनि एव च संतुष्ट,
आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते। आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते। जो आपल्या आत्म्यात संतुष्ट आहे त्याच्यासाठी मग काही केलं नाही केलं ठीक आहे, काही करण्यासारखं योग्य नाही आहे. न एव तस्य कृतेन अर्थो, नैव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन इह कश्चन. न एह म्हणजे नेह, मागच्या सोनूला सांगितलं होतं नेहा इथली नाही आहे, न इह कुठली तरी दुसरीकडची आहे. नेहा म्हणजे दुसरी इतर ठिकाणची. न नैव तस्य कृतेन अर्थो न अकृतेनेह कश्चन न च अस्य न चास्य सर्वभूत एषु सर्वभूतेषु न चास्य सर्वभूतेषु कश्चित् कश्चित् अर्थ व्याप आश्रय. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यापाश्रय. आजचे 2 श्लोक झाले, म्हणून पुढच्या वेळेस इथूनच सुरुवात करू. यस्माद् आत्मरतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेन अर्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यापाश्रय. जय श्री कृष्ण.